शिंदे हे आता आगमनित झालेले आहेत, ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा जो संवाद आहे, मुख्यमंत्र्यांची जी भेट आहे ती व्यासपीठावरच होणार आहे। आणि तत्पूर्वी आता ही सभा सुरू व्हायला काही थोडासा वेळ उशीर आहे आणि त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता काही क्षणामध्ये या ठिकाणीवरून ते थोडीशी विश्रांती 5 ते 10 मिनिटाची विश्रांती करून ते लगेचच व्यासपीठाकडे निघणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांचाही ताफा व्यासपीठाकडे येण्यासाठी सज्ज आहे, तेही रस्त्यामध्ये आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांची जी भेट आहे ही आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या विजयी सभेमध्येच होणार आहे। त्यामुळे आज संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागलेलं आहे। जल्लोष सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुरू आहे आणि ज्याप्रमाणे आनंदाचं वातावरण आहे, आपण बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचं वातावरण आहे। मराठे हे जोरदार घोषणाबाजी करतात, आनंदाने डीजेच्या तालावर थिरकत आहेत आणि त्यामुळे हा जल्लोष आणि विजयी जी सभा आहे ही काही क्षणांमध्येच या ठिकाणी सुरू होणार आहे। आपण ही दोन्ही दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणून आता शिवाजी चौककडे निघालेले आहेत। वाशीतल्या मुख्य चौक आहे हा, जिथे हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित आहेत, जे आंदोलनाकरता आरक्षणाच्या करता मुंबईत आले होते। तर टीव्ही स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीमध्ये दाखल झाले आहेत आणि मनोज जरांगे पाटील एकदा स्टेजवर पोहोचले की पुढच्या काही मिनिटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील। पहिल्यापेक्षा थोडासा वेग घेतला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या गाडीनं, कारण मुख्यमंत्री दाखल झाली आहेत आणि पुढच्या काही मिनिटात ही प्रत्यक्ष सभा सुरू होईल। मराठा आंदोलकांची विजयी सभा। प्रमोद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, मनोज जरांगे पाटील मुक्कामी होते, तिथून सभेपर्यंतचं अंतर खरं तर फक्त काही किलोमीटरचं आहे, पण कार्यकर्त्यांचा उत्साह जबरदस्त आहे। कार्यकर्ते त्यांच्याबरोबर चालतायत, धावतायत, विजयाच्या घोषणा दिल्या जात आहेत। कसं वातावरण आहे इथे? आनंदाचं वातावरण आहे मिलिंद, आणि आम्ही जसं मगाशी म्हटलं तसं पुनरुच्चार पुन्हा एकदा करेन की कालची जी परिस्थिती होती ती अत्यंत वेगळी होती आणि आजची परिस्थिती अगदी डिफरंट आहे। अगदी त्याच्यामध्ये खूपच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडला आहे। काल जे काही मराठी होते हे कानाकोपऱ्यामध्ये बसलेले होते, थेट व्यासपीठाच्या समोर नव्हते, मात्र आता अगदी झाडून जेवढे लोक आली होती आणि त्याच्यानंतर नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणाहून जेवढे मराठी या ठिकाणी आलेले आहेत ते आता व्यासपीठाच्या समोर आहेत। डीजेच्या तालावर ते थिरकतायत, नाचतायत, जल्लोष करतायत। त्यामुळे इतका प्रचंड उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे की गगनात मावेना अशा प्रकारची स्थिती एकंदरीत या संपूर्ण मराठ्यांची निर्माण झालेली आहे। आता आपण बघत जाल व्हिज्युअल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं आगमन झालंय, त्याच्यानंतर आता मनोज जरांगे पाटील ही त्यांच्या निवासस्थानावरून निघाले, ते रस्त्यामध्ये आहेत। मात्र मी जसं म्हटलं मगाशी तेव्हा हाकेच्या अंतरावर जरी एपीएमसी मार्केट असलं तरी मात्र एपीएमसी मार्केटच्या मध्ये ज्याप्रमाणे या मराठ्यांच्या आलेल्या ज्या गाड्यांचा जो ताफा आहे हा लागल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे, पूर्णपणे रस्ते हे ब्लॉक झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना पोहोचताना थोडासा उशीर होतोय। मात्र आता ते अर्ध्या रस्त्यामध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे हे स्वतः आता विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांची आता या व्यासपीठावर थेट भेट होणार आहे आणि हा जल्लोष काय होतोय हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र प्रचंड उत्साह, अशा प्रकारचा प्रचंड उत्साह, गगनात मावेना अशा प्रकारचा उत्साह मराठे आता नाचताना करतात मिलिंद। बर, विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या पासून सभेचं ठिकाण किती दूर आहे? कारण आपण आता टीव्ही स्क्रीनच्या डावीकडची जर का दृश्य पाहिलं तर मगाशी अगदी मुंगीच्या पावलानं पुढे सरकणारे कार्यकर्ते आता जरा धावू लागलेत। मिलिंद, काहीच अंतर नाहीये, केवळ एक भिंतीचं अंतर आहे। विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या समोरच सभा आहे। एक भिंतीचं केवळ अंतर आहे, अजिबात अंतर नाहीये। आपण जर हाक मारली समोरच्या माणसाला तर तो साथ देऊ शकेल इतकं अंतर आहे, एक भिंतीचं अंतर आहे। त्यामुळे मुख्यमंत्री हे लगेचच एका अर्ध्या मिनिटामध्येच व्यासपीठावर जाऊ शकतात। फक्त आता प्रतीक्षा आहे ती मनोज जरांगे पाटील हे व्यासपीठाकडे कधी पोहोचतायत। ठीक आहे प्रमोद, या सभेच्या ठिकाणचा काही कार्यक्रम कळलाय का? थेट 2च भाषणं होणार, बाकी कोणी लोक बोलणार नाहीत? एक असेल मुख्यमंत्र्यांचं आणि दुसरं असेल मनोज जरांगे यांचं? हो, खरंच
दोनच भाषणं होणार आहेत. मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील हे स्वतः बोलणार आहेत. कारण त्याच्यानंतर ज्यावेळेस सभा सुरू होईल त्याच्यानंतर उन्हाचा पारा हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय आणि त्याची दक्षता घेऊन कालच्या संदर्भामध्ये ज्याप्रमाणे बघितलं आपण की खूप ऊन पडलं होतं आणि त्रासही झाला होता. काही लोकांना 8 ते 10 लोकांना चक्करही आल्या होत्या. मात्र तसं काय आता घडणार नाहीये. केवळ थेट मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील हे दोनच नेते मुख्य नेते बोलणार आहेत आणि या सभेची सांगता होणार आहे. बर प्रमोद, तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा, कारण या दृश्यांमधनं आपण पाहतो आहोत. तुम्ही जी दृश्य पाठवताय त्यातून कार्यकर्त्यांचा जबरदस्त अशा प्रकारचा उत्साह, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंद आहे, प्रचंड समाधान आहे की आपल्याला आपलं आंदोलन यशस्वी झालं. म्हणून टी व्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला जी दृश्य आपण पाहतो आहोत ती दृश्य आहेत मनोज जरांगे यांच्या विजयी रॅलीची असं म्हणता येईल. तर टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला जी दृश्य आपण पाहतो आहोत ती आरक्षणाचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतरची सभा, त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. स्टेज तयार आहेत, इथे विजयाच्या घोषणा दिल्या जात आहेत, काही कार्यक्रम सादर केले जात आहेत, काही गाणी म्हटली जात आहेत की ज्यामुळे कार्यकर्त्यांचा विजयाचा हा जल्लोष. आणि आता आपण नीट पाहिलं तर समोरच्या बाजूला छोटंसं सभामंडप दिसायला लागलं आहे, स्टेज दिसायला लागलं आहे जिथे मनोज जरांगे पाटील यांना पोहोचायचं आहे आणि इथूनच त्यांची सभा सुरू होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांच्यासह विष्णुदास भावे सभागृहात येऊन दाखल झालेत. विष्णुदास भावे सभागृह ते हा शिवाजी चौक अगदी हाकेचं अंतर आहे, म्हणजे अवघ्या 1 ते 2 मिनिटात मुख्यमंत्री इथे पोहोचू शकतात. ज्या क्षणी मनोज जरांगे पाटील इथे पोहोचतील त्यानंतर पुढच्या 5 ते 10 मिनिटात इथल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दरम्यानच्या काळात आपण प्रशांत बाग यांच्याकडे जाण्याचाही प्रयत्न करूया. प्रशांत, माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत? प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? पोहोचतोय मिलिंद. प्रशांत, सध्या आझाद मैदानावर काय चित्र आहे? जसा इकडे विजयाची रॅली सुरू आहे तसा आझाद मैदानातही जल्लोष असेल? जल्लोष असेल नाही तर जल्लोष आहे मिलिंद. प्रचंड आनंदी आहे आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला मराठा पूर्णपणे या ठिकाणी आंदोलक. आता हा आंदोलक म्हणायचा का विजयी मावळा म्हणायचा काय हा स्वयंसेवक म्हणायचा, काहीही म्हणा, पण एक मात्र निश्चित की मराठा समाजाचा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक जो आझाद मैदानावर पोहोचलाय तो प्रचंड आनंदी आहे की गेल्या 40 वर्षांचा म्हणजे 4 दशकांचा लढा हा कुठेतरी पूर्णत्वाला येतोय आणि आपल्याच राज्यात आपल्याच सरकारच्या माध्यमातून जे आरक्षण आतापर्यंत मिळत आहे, आतापर्यंत अनेक सरकार आले आणि अनेक सरकार बदलले, पण गेलं सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना खऱ्या अर्थानं आरक्षण मराठ्यांना टिकणारं दिलं गेलं. मध्यंतरी मविया सरकारच्या काळामध्ये त्याला कायदेशीर अडचणी आल्या आणि पुन्हा एकदा सरकार बदललं, तत्त बदललं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या आरक्षण देण्यासाठी म्हणून योग्य ती कायदेशीर लढाई सुरू केली आणि आश्वस्त केलं मराठा समाजाला की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करणार आणि तुम्हाला आरक्षण देणार. या सगळ्या आंदोलन पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला पूर्णपणे न्याय देणारा एक असा स्वयंसेवक, एक असा नेता, एक असा पदाधिकारी, एक असा कट्टर मावळा जन्माला आला की ज्याने महाराष्ट्र पुढे ढवळून काढला. आणि ज्या पद्धतीने मराठा समाज सगळा एकत्रित होऊन मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभे राहिला आणि यातनाच एक इतिहास निर्माण झाला. आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 58 मोर्चे निघाले होते आणि या मोर्चांनी आपल्या जगामध्ये एक आदर्श घडवला की अत्यंत देखणे शिस्तबद्ध मोर्चे मराठा समाजाला काढले होते. या समाजाचा महाराष्ट्रातला खऱ्या अर्थानं मोठा भाऊ म्हणून जो रोल आहे मराठा समाजानं हा ताकदीने खेळला आणि याचाच एक उत्कृष्ट उदाहरण मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटीपासून सुरू झालेल्या आंदोलनाचं लोण जे मुंबईपर्यंत पोहोचलं याच्यातही दिसून आलं. वारंवार सरकारच्या माध्यमातून अनेक मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. गिरीश महाजन यांनी सातत्यानं हा मुद्दा लावून धरला होता. अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांचा खल झाला आणि सरकार सकारात्मक आहे असा ॲश्युरन्सही गिरीश महाजन यांच्या माध्यमातून देण्यात आलं. त्याचबरोबर इतर अनेक मंत्री, उदय सामंत असो, अतुल सावे असो किंवा अर्जुन खोतकर जे जालन्याचे माजी आमदार आहे, त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली
बच्चू कडू यांनीही या चर्चेच्या दरम्यान एक महत्वाची भूमिका बजावली। या सगळ्या विषयामध्ये एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आम्ही देणार। देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये मराठा समाजाला खरा दिलासा मिळाला होता। ते यंदाचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला योग्य तो न्याय देणार, कायदेशीर लढाई ताकदीने लढणार, क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा दाखल केली आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी प्रमुख शासकीय कार्यक्रम शिवाजी पार्क मैदानात सांगितलं, पुनरुच्चार केला की माझं सरकार मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आणि क्युरेटिव्ह पिटिशन जी दाखल केली आहे योग्य ती कायदेशीर बाजू सुद्धा मांडणार। आणि या सगळ्या विषयामध्ये गेल्या काही दिवसांपासून समोर आलेली जी माहिती होती 57 लाख कुणबी मराठा यांची नोंद समोर आली आणि ही समोर आलेली जी नोंद आहे या सगळ्यासाठी सगळी प्रशासकीय यंत्रणा ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं कामाला लागली आपल्याला त्या प्रशासकीय यंत्रणेचं सुद्धा नक्कीच कौतुक करावं लागेल। ग्राम पातळीवर असलेला अखेरचा सरकारी कर्मचारी पासून ते प्रधान सचिवांपर्यंत सगळीच यंत्रणा कामाला लागली। आणखी 57 लाख नोंदी आतापर्यंत मिळालेल्या आहे। सगळे सोयरे या शब्दावरनं मोठा स्खल जरी झाला असला तरीही मराठा समाजाला योग्य तो न्याय देण्यासाठी म्हणून प्रशासकीय यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कामाला लागली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द, अखेरच्या टप्प्यामध्ये अजित पवार यांनी सुद्धा जाहीर केलेली सकारात्मक भूमिका, या सगळ्यांचा परिपाक आपल्याला म्हणता येईल की विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचताय आणि याच ठिकाणी खरं तर विजयाचा गुलाल जो आहे तो आझाद मैदानावरच उडवावा ही आझाद मैदानावर जमलेल्या प्रत्येक मराठा समाज, आंदोलक, कार्यकर्ते, स्वयंसेवक यांची भूमिका आणखीन भावना होती। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेल्या प्रत्येकाला असंच वाटत होतं की त्यांनी या ठिकाणी यावं आणि विजयाचा गुलाल उधळावा। पण जर का मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा करून तोडगा जर का वाशीलाच निघत असेल तर मनोज जरांगे पाटील यांचा शब्द जो आहे तो आम्हाला अंतिम आहे ही स्पष्टपणे भावना एकमतानं आणि एक दिलानं इथले कार्यकर्ते व्यक्त करताय। एक मराठा लाख मराठा ही भावना ही नुसती घोषणा देण्यापुरती नाही तर जगण्यासाठी म्हणून हे जमलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ती प्रत्यक्ष जगताय। प्रतिभाश्चंद्र लेखे व वर्धिष्ठो विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते। या राजमुद्रेवर असलेल्या शब्दांचा खऱ्या अर्थानं जागर जो आहे तो या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये दिसून आला, राज्यकर्त्यांच्या भूमिकेत दिसून आला। राज्यकर्त्यांची भूमिका जागवण्याचा खरा प्रयत्न मराठा समाजाच्या आंदोलकांनी एकत्र होऊन केला। महाराष्ट्राच्या इतिहासात हे आंदोलन नक्कीच एक इतिहास निर्माण करेल हे चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। अंतरवाली सराटीपासून सुरू झालेलं हे आंदोलन आणि या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सगळा समाज एकत्र आला, एक दिलाने एकत्र आला आणि राज्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका जरी घेतली असली तरी ती त्यांना सकारात्मक भूमिका घ्यायला त्यांनी भाग पडलं अशी सुद्धा भावना आहे प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांची। आणि अर्थातच एका विषयासाठी म्हणून सगळेजण एकत्र येत आहेत। थोडंसं थांबवतो आपण आता टीव्ही स्क्रीनवर 3 ठिकाणची